छावा संघटनेचे पदाधिकारी विजयकुमार घाडगे पाटील आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर ज्या पद्धतीनं मारहाणीची घटना घडली होती त्यानंतर सामाजिक आणि राजकीय वातावरण चांगलं तापलं होतं. काय सांगाल, आज आपण नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहात? मी आलोय. आता शेतकऱ्यांच्या गाठीभेटी सुरू आहेत. राज्यातला शेतकरी संतापलेला आहे. ज्यावेळेस राष्ट्रवादीच्या गुंडांनी आमच्यावरती हल्ला केला तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याकडून संताप झाला की शेतकऱ्यांच्या पोरावर हल्ला झाला. अतिशय वाईट घटना होती. सत्तेचा काय माज असतो त्या दिवशी आम्हाला राष्ट्रवादीच्या गुंडांनी दाखवला. परंतु आमचंही कर्तव्य आहे, ज्या शेतकऱ्याने आमच्यासाठी संताप व्यक्त केला, रस्त्यावरती उतरून आंदोलनं केली, त्या शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेणं, त्या शेतकऱ्यांच्या पोरांना जाऊन भेटणं, त्यांचं दुःख जाणून घेऊन शासन दरबारी आता एक शेतकऱ्यांची फौज उभी करायची आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी आहे. शेतकऱ्यांच्या सोयाबीनला 8,500 रुपये भावाची मागणी आहे. पीक विम्याचा विषय आहे. असे अनेक विषय घेऊन आम्ही राज्य सरकारसमोर एक शेतकऱ्यांच्या पोरांचं खूप मोठं आव्हान तयार करतोय. आणि 1 महिन्याच्या अगोदर आम्हाला कर्जमाफीची घोषणा हवी. सोयाबीन आमचं आता शेंगा लागायला लागलेत. सोयाबीन मार्केटला यायच्या अगोदर सोयाबीनच्या 8,500 भावाची घोषणा झाली पाहिजे. या अनेक विषयावरती आम्ही राज्यभराचा दौरा करतोय. 1 महिन्यात निर्णय झाला ठीक, नाहीतर आंदोलन अटळ. म्हणजे एका महिन्यानंतर कसं आंदोलन होईल छावाचं? नाही, सबंध राज्यातला शेतकरी रस्त्यावर उतरल. राज्यातल्या कुण्याच पुढाऱ्याला आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही. कारण शेतकऱ्यांच्या हिताची जी गोष्ट बोलल, हिताचे निर्णय होतील, त्या लोकांचं आम्ही स्वागत करू. परंतु चुकीच्या पद्धतीने थोतांड आणि लबाड बोलणाऱ्या लोकांना आम्ही मात्र रस्त्यावर अडवू. ज्या पद्धतीनं तुम्हाला मारहाण झाली होती त्यानंतर छावाच्या कार्यकर्त्याच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया होत्या. आता काय सूरज चव्हाण याच्याबद्दल भूमिका आहे छावाची? नाही, सूरज चव्हाण आमच्यासाठी तो विषय संपला आहे. आता त्यांनी त्याचं काम केलं. त्यांनी सत्तेचा माज दाखवला. आणि सूरज चव्हाण एकटा तो नाही केला, तो विषय एकट्याने नाही केला. त्याला वरिष्ठांचे, त्यांच्या तटकरे असतील, त्यांचे कोण राष्ट्रवादीचे लोक असतील, तो आदेश, त्यांच्या आदेशाशिवाय त्यांनी आमच्यावर हल्ला नाही केला. मी मुख्यमंत्र्याकडे CID चौकशीची मागणी केली आहे. आणि आमच्यासाठी तरी आता सूरज चव्हाण हा विषय पूर्णपणे संपलेला आहे. आमच्या माराचा बदला, शेतकऱ्यांच्या पोरांच्या माराचा बदला आता आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी घेऊन घेऊ, सोयाबीनला 8,500 रुपये भाव घेऊन घेऊ आणि पीक विमा आमच्या मागण्या पदरात पाडून तो बदला घेतला जाईल. कुठंतरी असं वाटत होतं की छावाची आक्रमकता कमी झाली, मात्र या घटनेमुळे छावा पुन्हा आक्रमक झाला असं वाटतं? नाही, छावा पहिल्यापासूनच आक्रमक आहे. स्वर्गीय अण्णासाहेब जावळे पाटलांच्या कार्यकाळापासून आतापर्यंत संघटना आक्रमकच आहे. आणि व्यक्तिगत विषयासाठी कधीच छावा लढली नाही. समाज हितासाठी, शेतकऱ्यांसाठी, गोरगरिबांसाठी रस्त्यावर उतरून काम करणाऱ्यांची फौज अण्णासाहेब जावळे पाटलांनी राज्यात तयार केली. आणि तोच लढा आम्ही, तोच विचार आम्ही पुढे घेऊन जातोय. अण्णासाहेबांचा विचार जिवंत राहिला पाहिजे, संघटनेचा विचार पुढे गेला पाहिजे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. तुम्ही म्हणता सरकारनं कर्जमाफी केली पाहिजे. आपण जर दुसरीकडे बघितलं तर अनेक गुत्तेदारांचे हजारो कोटी थकलेत. शिवभोजन केंद्राचे पैसे थकलेत. महात्मा ज्योतिराव फुले आरोग्य केंद्राचे पैसे थकलेत. अशा परिस्थितीत सरकार कर्जमाफी करेल का? करू नये. तुम्ही घोषणा का केल्या? मग निवडणुकीच्या अगोदर सरकार तुम्हाला आणायचं होतं तर तुम्ही शेतकऱ्यांना खोटं बोललात की आम्ही सरकार बसल्याबरोबर पहिल्या कॅबिनेटमध्ये कर्जमाफी करू. का आश्वासनं दिली तुम्ही खोटे? आमच्या लोकांनी तुम्हाला मतदान केलं ना. मग आता तुमची परतफेड करायची वेळ आहे. तुम्ही कर्जमाफी द्या. कोणी तो ड्रीम प्रोजेक्ट तुम्ही आणला शक्तीपीठाचा, 86,000 कोटी बरे आहेत तुमच्याकडे. गुत्तेदारांचे पैसे अडकले. तुम्ही निवडणुका जिंकण्यासाठी सरकारची तिजोरी, राज्याची तिजोरी रिकामी करून टाकली. आम्हाला नाही सांगायचं आता तुम्ही आमच्याकडे पैसे नाहीत म्हणून. तुम्ही मग आमदारांच्या पगारी बंद आहेत का? आमदारांचं मानधन, माजी आमदार, आजी आमदाराच्या पगारी बंद आहेत का? मोठे मोठे IAS IPS अधिकाऱ्याच्या पगारी बंद आहेत का? तुमच्या कार्यक्रमावर, शासकीय कार्यक्रमावर हजारो कोटी खर्च होत आहेत, ते बंद आहेत का? म्हणजे तुमचं सगळं दिवाळीत आणि आमचा सगळा शिमगा. ही पद्धत आम्ही चालू देणार नाही शेतकऱ्यांची पोरं म्हणून. इथून पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीत शेतकऱ्यांचे हिताचे निर्णय घेणार त्यालाच आम्ही रस्त्यावर फिरू देणार. आपण बघतोय मुंबईकडे जे आहे ते मनोज जरांगे पाटील कूच करणार आहेत. त्या अनुषंगाने ते वेगवेगळे वक्तव्य समोर येताना पाहायला मिळतात. त्यात लक्ष्मण हाके असतील, नवनाथ वाघमारे असतील, ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते असतील. छावाची काय भूमिका असणार? नाही, अशा लोकांना आम्ही किंमत देत नाही. जरांगे पाटील हे प्रामाणिक नेतृत्व समाजासाठी लाभलेलं आहे. स्वर्गीय अण्णासाहेब जावळे पाटलाच्या नंतर अतिशय प्रामाणिकपणाने त्यांनी लढा आरक्षणाचा पुढं घेऊन जात आहेत. आम्ही पहिल्या दिवसापासून पाटलासोबत आहोत. उद्याच्या 29 तारखेच्या लढ्यात सुद्धा छावा तुम्हाला सगळ्यात समोर दिसेल. निश्चित आपण बघतो, हे होते छावाचे विजयकुमार घाडगे पाटील. ज्या पद्धतीनं मारहाण झाली होती सूरज चव्हाण, हा विषय आमच्यासाठी संपलाय आणि आता आम्ही शेतकरी कर्जमाफीने त्यांचा बदला घेऊ असं सुद्धा
विजयकुमार घाडगे पाटील यांनी सांगितले. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.